यूट्यूब फॅमिलीला सगळ्यांना रामकृष्ण हरी. चला आता सगळ्याला शुभ सकाळ. मी बनवतीया वांग आणि शेवग्याची शेंग छान अशी मस्त पैकी. तर चॅनेलवर कोण नवीन असाल तर सबस्क्रायबर करा आणि छान छान कमेंट करा. सबस्क्रायबर करा विसरू नका. इकडे मी दूध तापाय ठेवलंय. इकडे असा कुकर लावून झालेला आहे भात असा. ह्याच्यात आहे शेंगदाण्याचं कूट आणि ही टोमॅटो कापून घेतलंय, लसूण वांग कापून घेतलंय, शेवगे शेंग घेतली, जरा कोथिंबीर आहे. तेल तापलंय छान असं मस्त पैकी. आता मी टाकते जराशी मोहरी, थोडस जिरं, लसूण. अयो तेल एवढं तापलं होतं की लसूण लगेच भाजलं. टोमॅटो थोडीशी हळद. आता ही डबा मी तिकडं ठेवून टाकते आणि आपलं घरचं तांबडं तिखट थोडस तिखटच करते म्हणजे खावं. आणि ही मीठ, छान असं मीठ. जराशी गॅस बारीक करते, थोडस मीठ टाकते आणि दूध वर यायला लागले. शेवग्याची शेंग, वांग आणि कोथिंबीर हे ह्याच्यात टाकते. दूध चाललं की होतं. मिक्स करून घेते. माझ्या मध्ये जरा दुधाला उकळी अशी आली का नाही, असे छानस उकळायला लागलं की मग नाही होत जात. पण आता त्याला उकळते. छान छान उकळू दिलं म्हणजे कसं दूध चवीला बी लागतं छान असं मस्त लाल भडक तापलं की नुसतं खतरनाकच. मी गॅस मोठा केला, जरा शेंगदाण्याचा कूट घालते. शेंगदाण्याचा कूट आहे ते मिक्स करते. तर असं झालेलं आहे छान असं मस्त पैकी. तुम्ही बघू शकता. ठीक आहे, दिसतंय का छान छान मस्त झालेला आहे. ठीक आहे. त्याला या खायला. कोणाकोणाला खायचं आहे त्यांनी लवकर लवकर कमेंट करा. पाणी शेवग्याच्या शेंगाचा रस्सा कसा भातात खायला छान लागतो ना. स्वप्नील म्हणत होता वांग नको टाकू, तरी बी झाडाची ताजी ताजी तोडलेली होती चांगली छान छान म्हणून मी टाकलंय. त्याला नाही आवडत वांग. आमचा दादा लय हे आहे, खाऊ वाटत नाही आमच्या दादा. आता ही ठेवून टाकते. मला अजून पसारा उचलायचा आहे, तर मी थोडस पाणी पिते. आता मला लई ताण लागलेली आहे. दूध उकळतय छान असं मस्त पैकी.
तर आता आपलं वांग होतंय छानपैकी, दूध उकळतंय छानपैकी. तर आता मी हे सगळं ही हित्त आणि ही असं आहे का नाही, म्हणजे छान छान दिसतंय आहे का नाही, लय राडा दिसत नाही. हे असं, हे असं 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 हे असं मस्त आपलं छान दिसतो, म्हणजे किचन आहे का नाही, प्रत्येक जण करतय. तर आता काय करते, चला मी सगळ्यांना बाय बाय करते. भेटूया नंतरच्या व्हिडिओ मध्ये. चला सगळ्यांना बाय.